मेष राशीच्या लोकांचा स्वभाव आपल्याला माहीत आहे. तुम्ही बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसता, पण आतून खूप एकटं वाटतं तुम्हाला. या महिन्यात तुमच्या मनात सतत एकच प्रश्न येत राहील की मी इतकं सगळं करूनही मला समजून का घेतलं जात नाही. मग ते घरात असो, नात्यात असो किंवा कामाच्या ठिकाणी. मी खूप देतोय पण मला परत काय मिळतंय. अशा प्रकारे या महिन्यात तुम्ही खूप इमोशनल होणार आहे. करिअरमध्ये, नोकरीच्या ठिकाणी, बिझनेसमध्ये काय होईल तर फार मोठे बदल दिसणार नाही, पण एक मजबूत पाया तयार होईल. जे लोक नोकरीत आहेत त्यांचं सध्या आत्ता कौतुक होत नसेल, पण एक दिवस लोक तुमच्याकडे नक्की पाहणार आहेत. बिझनेस करण्यासाठी हा महिना नवीन प्लॅनिंगचा असणार आहे. कोणताही निर्णय ताबडतोब घेण्यापेक्षा थोडं थांबा, निरीक्षण करा. आर्थिक स्थिती कशी असेल तर मेष राशीचं एक वैशिष्ट्य आहे, पैसा येईल या गोष्टीवर विश्वास आहे, पण खर्च करताना विचार कमी होतोय. त्यामुळे या महिन्यात अचानक खर्च येऊ शकतो. जुने अडकलेले पैसे असतील तर त्याचा थोडासा तणाव जाणवेल. कोणालाही उसने पैसे देताना या महिन्यात खूप विचार करून द्या. आर्थिक स्थैर्याची भावना तुमच्याकडे परत येणार आहे या महिन्यात. नातेसंबंध कसे असतील तर तुमच्या मनात सतत हा विचार येईल की खरंच समोरचा माणूस मला समजून घेतोय का किंवा घेतेय का, की मी एकटीच प्रयत्न करत आहो. थोडे गैरसमज होतील, थोडी शांतता, कधीकधी वादही होतील. हा महिना तोडण्याचा नाही आहे तर स्पष्ट बोलण्याचा आहे. जे मनात आहे ते शांतपणे बोला, कारण गप्प राहिला तर दुरावा वाढेल. आरोग्य कसं असेल तर या महिन्यात शरीर ठीक असेल, पण मनावरती ओझं जाणवेल. झोप पूर्ण होणार नाही, सतत विचार येतोय, चिडचिड होते, थकवा जाणवतोय. या सगळ्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा. सकाळी रोज 5 मिनिट शांत बसा, थोडंसं मेडिटेशनची सवय लावा. मनात साठलेलं सगळं सोडून द्या. मोबाईलपासून थोडंसं लांब राहा. शेवटी जानेवारीसाठी एकच सल्ला असेल की हा महिना तुम्हाला तोडणार नाही तर घडवणार आहे. या महिन्यात थोडासा संयम ठेवा, थोडासा विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं 7:30 चालू आहे, त्यामुळे शांत राहा. धन्यवाद.